नागपुरात तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला. भाचीशी बोलण्यावरून वादातून घटना. नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी मोहम्मद नौशाद मोहम्मद रमजान अन्सारी यांचा लहान भाऊ दिलशाद अन्सारी हा घराजवळच्या पटेल हॉटेल परिसरातील बिलाल मशिदीजवळ बसलेला असताना ही घटना घडली. यावेळी आरोपी गियाजुद्दीन उर्फ इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी आणि मोहम्मद मुशरफ या दोघांनी तिथे येऊन दिलशादला गाठले. तू माझ्या भाचीशी का बोलतोस असा जाब विचारत आरोपीने वादाला सुरुवात केली आणि त्यानंतर गियाजुद्दीनने आपल्या जवळील चाकूने दिलशादवर जीवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि यावेळी आरोपीने त्याला लथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच मोहम्मद नौशाद यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फिर्यादी मोहम्मद नौशाद मोहम्मद रमजान अन्सारी वय 30 वर्ष, राहणार बिलाल मस्जिदजवळ यशोधरानगर पोलीस स्टेशन, यांचा लहान भाऊ दिलशाद मोहम्मद रमजान अन्सारी वय 18 वर्ष हा सदर गुन्ह्यातील साक्षीदारासोबत त्याच्या घरासमोर असलेल्या पटेल हॉटेलजवळ बिलाल मस्जिद या ठिकाणी बसला असताना आरोपी नामे गियासुद्दीन उर्फ इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी व आरोपी मोहम्मद मुशरफ उर्फ मुशरू मोहम्मद मुश्ताक शहा राहणार शिवनगर या दोघांनी येऊन आरोपी गियासुद्दीनने दिलशाद यास तू माझ्या भाचीशी का बोलतो या कारणावरून त्याच्याजवळ असलेले चाकूने वार करून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केलेले आहे. तसेच आरोपी मोहम्मद मुशरफ उर्फ मुशरू याने त्या जखमी दिलशाद मोहम्मद रमजान यास लाथबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जखमी केलेले आहे. सदर प्रकरणात मोहम्मद नौशाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे BNS कलम 109, 352 व 3-5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरच्या घटना घडल्यापासून 2 तासाच्या आत यशोधरानगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कनसे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार साजिद खान, राहुल इंगोले, राकेश तिडके, नितेश मिश्रा, अमोल भेंडेकर यांनी तात्काळ आरोपींना अटक करून सदरची कामगिरी केलेली आहे. यामध्ये प्राथमिक कारण हे आहे की यातील जो जखमी आहे तो व यातील आरोपीची भाची जे आहेत ते एकमेकाशी बोलत होते. या कारणावरून यातील आरोपीने जखमीस मारहाण केलेली आहे.